नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण काल स्टडी केला होता की जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल तर नो ट्रेड, जर गॅप अप झालं तर तुम्ही एंट्री घेऊ शकता, आणि जर बिलो 51,000च्या ट्रेड करत असेल कन्फर्म तर तुम्ही सेलिंगला जाऊ शकता. आज काय झालं, फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट ओपन झाल्यानंतर तिथून डायरेक्ट मार्केट खाली आले. बघा, हे बघा, तिथून मार्केट डायरेक्ट खाली आलं आहे. नंतर त्यानं जो आपण बोललो होतो की जो सेलिंग पॉईंट आहे आपला, जो 51,000 आहे ना सेलिंग पॉईंट, तिथून मार्केट बेस तयार केलं. इथे बघा, ही बेस तयार केल्यानंतर आपण एंट्री घेतली आहे. इथं या कॅन्डलला एंट्री घेतली आहे आणि दॅट कॅन्डल लो आवर एस एल. ठीक आहे. नंतर काय बघा की आपलं टार्गेट काय राहणार, टुडेचा हाय पहिला टार्गेट राहील, आणि नंतर येस्टरडेचं हाय हे आपलं टार्गेट राहील. त्यानंतर आपल्याला बघा, एक मिनिट, किती आपल्याला रिस्क रिवॉर्ड मिळाला सांगतो. हे बघा, 100 पॉईंटचा आपला एल होता आणि टार्गेट आपल्याला मिळलं आहे 200चं, म्हणजे आपलं 1:2 आपल्याला मिळलेलं आहे. ठीक आहे. आपण आता उद्यासाठी अनालाइज करूया की मार्केटमध्ये काय होईल. मला पहिल्यांदा लेवल सांगेल आता की ह्या मार्केटमध्ये उद्या मंथली एक्सपायरी आहे, बँक निफ्टीची उद्या मंथली एक्सपायरी आहे, तर जरा जपून. ठीक आहे. तुम्हाला मी लेवल सांगतो. जर मार्केट 51,000 350 नाही 400 सॉरी 51,400 वर ट्रेड करत असेल सक्सेसफुल म्हणतोय. कारण की इथं बघा, मी आपण प्लॅनिंग केल्यानंतर 51,000च्या खाली जर ट्रेड करत असेल तर आपण सेलिंग करणार होता, पण त्याने 51,000लाच बेस तयार केला आणि तिथून बाईंग झाले. म्हणजे आपण जे स्टडी केलता ना त्याच्या अपोजिट झाले. जिथं आपला सेलिंग पॉईंट होता ना तो बाईंग पॉईंट तयार झाला, म्हणजे ऍक्ट ॲज सपोर्ट केला त्याने, आणि तिथून टार्गेट आपलं राहिलं की टुडेचा हाय. आता सांगतो तुम्हाला, जर उद्याच्याला मार्केट 51,400च्या वर जर ट्रेड करत असेल तर तुम्ही बाईंगला जावा, आणि जर मार्केट 51,000च्या खाली ट्रेड करत असेल तर तुम्ही सेलिंगला जाऊ शकता. ठीक आहे. 51,000 जर मार्केट 51,000च्या खाली जर जात असेल तर तुम्ही सेलिंगला जावा, आणि जर 51,400च्या वर मार्केट जात असेल तर तुम्ही बाईंगला जाऊ शकता. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं एवढ्या ह्या रेंजमध्ये 51,400 ते 51,000 मध्ये, या 400 पॉईंटमध्ये नो ट्रेड, एंट्रीज घेऊ नका. कारण की काय होईल, प्रॉब्लेम असा होईल की जर एंट्री घेतली तर होलाटाईलमध्ये तुमचं एल हिट होईल. ठीक आहे. तुम्ही टॉपवरून सेलिंग करू शकता, पण ते ॲक्युरेट तुम्हाला जमलं पाहिजे की टॉपवरून सेल करता. प्राइस ॲक्शन तुमचं एवढं स्ट्रॉंग पाहिजे. बॉटम म्हणजे जे 51,000 आहे ना, इथून तुम्ही बाईंग पण पर्यंत करू शकता. ठीक आहे. नंतर बघा, तुम्हाला टार्गेट सांगेल. जर मार्केट इथून जर वर जात असेल तर पहिल्यांदा 51,500 टार्गेट राहील. पहिलं टार्गेट 51,500 आणि दुसरं टार्गेट राहील 51,600. कारण की 2 टार्गेटपर्यंत तुम्ही ट्रेलिंग करा. पहिलं टार्गेट मिळलं की ट्रेल करा, कारण की मार्केट हे मंथली एक्सपायरी असल्यामुळं होलाटाईल जास्त असू शकतं. आणि जर खाली जाणार असेल मार्केट, खाली तुम्हाला एक लाईन ड्रॉ करून दाखवतो. बघा, ही 15 मिनिटाची कॅन्डल आहे आपली. बघा, इथून चेक करा की ही एक लाईन येते. बघा, इथं ह्या लाईनचं ब्रेकआउट झालं तर तुम्ही आता बघा, आम्ही सांगितलं तुम्हाला 51च्या खाली, ह्या लाईनच्या खाली मार्केट ट्रेड करणं गरजेचं आहे सक्सेसफुली. जर इथून खाली झालं तर आपण 51,800 पहिलं टार्गेट राहील, नंतर 750. पहिल्यांदा 800 टार्गेट राहील, परत 750. पण हे कधी राहील, जर ह्या लाईनच्या खाली सक्सेसफुली ट्रेड करणं गरजेचं आहे विथ प्राइस ॲक्शन. ठीक आहे. उद्या बघूया काय होतं आपल्याला. आता मी एक कोर्स लॉन्च करतोय की आपल्याला की मार्केटमध्ये एंट्री कधी घ्यायची, ॲक्युरेट एंट्री कधी घ्यायची, विथ बाय करायचं का सेल करायचं. बाईंग करायचं असेल तर किती प्रॉफिटेबल राहील आपण, जर सेलिंग केलं तर आपण किती प्रॉफिटेबल राहील, ते मी तुम्हाला सांगेल की कधी लॉन्च करणार आहे. तोपर्यंत आपलं जे लेवल अनालिसिस असेल ती डेली चालू राहील. थँक्यू.